तर इथे मी 1 वाटी काळे चणे आणि 1 वाटी तांदूळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते। चणे भिजवून घेतले, त्यातलं पाणी काढून घेतलं। तांदूळसुद्धा चांगले मुरलेले आहे। आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये हे पूर्ण काळे चणे घ्यायचे, यातच तांदूळसुद्धा घालायचे। तांदळामधलं सुद्धा पाणी काढून घेतलं। आता यात 3-4 हिरव्या मिरच्या घालायच्या, तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार मिरची घाला। थोडंसं अद्रक आणि पाव वाटी दही घालायचं। दह्यामुळे ह्या रेसिपीला आंबट टेस्ट छान येते। आणि यात थोडं पाणी घालायचं आणि हे मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचं, स्मूथ वाटायचं। मिक्सर चालू बंद करा। हे 1-2 वेळा चमच्याने मिक्स करून घ्या, पुन्हा वाटून घ्या। तर बघा, अशा प्रकारे मी अगदी बारीक वाटून घेतलं आहे। आता यात चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे बॅटर खूप पातळ करायचं नाही, असं थोडं घट्टच ठेवायचं। याच्या आपण छान कुरकुरीत मसाला डोसे बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे गॅसवर मी आधीच तवा गरम करायला ठेवला आहे। कास्ट आयरनच्या तव्याला तवा गरम होण्याआधीच तेल लावून घ्यायचं असते। आता तवा गरम झाला आहे, तर यावर थोडं पाणी शिंपडायचं आणि कपड्याने पुसून घ्यायचं। पाणी टाकून असं पुसून घेतल्यामुळे तव्याचं टेम्परेचर थोडं कमी होते आणि मग डोसा पसरवताना तो तव्याला चिटकत नाही। त्यामुळे प्रत्येक डोसा बनवण्याआधी तव्यावर असं थोडं पाणी शिंपडून कपड्याने पुसून घ्यायचं। आता 1-2 चमचे बॅटर घेऊन डोसा पसरवून घ्यायचा। ही प्रोसेस खूप फास्ट करायची। डोसे तुम्हाला किती लहान मोठे बनवायचे त्यानुसार बनवा। तवा जर खूप जास्त गरम असला तर डोसा व्यवस्थित पसरवला जात नाही, तव्याला मध्ये चिटकतो। याचे तुम्ही असे साधे प्लेन डोसे बनवू शकता किंवा याचा मसाला डोसा बनवा। मी मसाला डोसा बनवून दाखवते। तर डोसा पसरवल्यानंतर लगेच यावर बारीक चिरलेला कांदा घालायचा, थोडी कोथिंबीर घालायची। यावर थोडं तूप किंवा तेल घालून घ्यायचं। मी तुपावर भाजून घेते। हे चण्याचे डोसे तुपावर भाजून घेतले की खूप टेस्टी लागतात। त्यानंतर यावर मी जिरा पावडर घातला आणि थोडा सांबार मसाला घाला किंवा चाट मसाला घाला। हा खूप हेल्दी नाश्ता आहे, भरपूर प्रोटीन आहे। मुलांना टिफिनसाठी बनवून देऊ शकता, नाश्त्याला बनवून द्या किंवा एखाद्या दिवशी स्वयंपाकाचा कंटाळा आला तर जेवणासाठी सुद्धा हे डोसे बनवू शकता। डोसा भाजून झाला आहे, दोन्ही बाजूनी भाजू शकता, एकाच बाजूने भाजून घेतला। हा डोसा बघा वरून छान क्रिस्पी झाला, कुरकुरीत झाला। याच प्रकारे सगळे डोसे बनवून घ्यायचे। एवढ्या बॅटरचे 7 ते 8 डोसे तयार होतात। तर इथे मी 2 डोसे बनवून घेतले। बघा, आतमध्ये छान मसाला टाकला आहे आणि हे डोसे वरून खूप कुरकुरीत आहेत। हे डोसे तुम्ही कोणत्याही चटणीसोबत, लोणच्यासोबत खाऊ शकता किंवा हे मसाला डोसे नुसतं असेही कुरकुरीत खायला छान लागतात। तर इथे मी 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे। पीठ आधी चाळून घ्यायचं। आता यात पाणी घालायचं। ज्या वाटीने बाजरीचं पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने 2.5 वाटी पाणी घ्यायचं। पीठ आता चांगलं भिजवून घ्यायचं। चमच्याने यातल्या गाठी मोडून घ्यायच्या। पिठामध्ये गाठी व्हायला नको, असं पातळ पीठ भिजवून घ्यायचं। आता यात चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालायचं। 3 ते 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या। थोडासा कढीपत्ता घालायचा आणि एक मीडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा। त्यानंतर थोडी कोथिंबीर घालायची। कोथिंबीरसुद्धा बारीक बारीक चिरून घेतली आहे। आता हे सगळं पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून 10 मिनिटं पीठ मुरू द्यायचं। आता 10 मिनिटांनंतर पाहूया, पीठ चांगलं मुरलेलं आहे। हे खूप जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही। आता याचे आपण छान कुरकुरीत डोसे बनवून घेऊयात। त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की पूर्ण तव्याला आधी व्यवस्थित तेल लावून घ्यायचे। आता हे पीठ तव्यावर सोडण्याआधी चमच्याने असं 1-2 वेळा मिक्स करून घ्यायचं आणि आता पीठ तव्यावर सोडताना गॅस मोठा करायचा, यामुळे डोस्याला जाळी छान पडते। आणि पीठ तव्यावर टाकताना आधी काठावर सोडायचं, त्यानंतर मध्यात टाकायचं। डोसा तव्यावर पसरून झाला की गॅस कमी करायचा आणि मीडियम टू लो फ्लेमवरच पूर्ण डोसा भाजून घ्यायचा। हा तवा मोठा आहे, त्यामुळे तवा उचलून अशा प्रकारे काठाने सुद्धा डोसा भाजून घ्यायचा। डोसाला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत डोसा भाजून घ्यायचा। 1-2 मिनिटं लागतात डोसा भाजायला। डोसा भाजून झाला आहे, तव्याला अजिबात चिटकला नाही। आता काढून घेऊयात। छान कुरकुरीत डोसा तयार झाला। आणखी एक डोसा बनवून दाखवते। प्रत्येक वेळी डोसा बनवताना तव्याला आधी तेल लावून घ्यायचं आणि डोसा तव्यावर पसरवताना गॅस मोठा करायचा।
आता 2 मिनटं कमी गॅसवरच डोसा भाजून घ्यायचा. पटकनच हे डोसे तयार होतात. तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता, एखाद्या दिवशी जेवणासाठी किंवा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी बनवा. खूप पौष्टिक आहे, बनवायलाही सोपे आहेत. डोसा भाजून झाला, काढून घेऊया. याच प्रकारे सगळे डोसे बनवून घ्यायचे आणि हे गरम गरम कुरकुरीत डोसे खूप टेस्टी लागतात. हे डोसे तुम्ही कोणत्याही चटणीसोबत, लोणच्यासोबत किंवा नुसतं असेही खायला हे कुरकुरीत डोसे छान लागतात. तर इथे मी 1 वाटी मुगाची डाळ आणि 1 वाटी उडदाची डाळ 3 तास पाण्यात भिजत ठेवली होती. दोन्ही डाळ चांगल्या मुरल्या आहेत. मुगाच्या डाळीमधलं सगळं पाणी काढून घेतलं, पण उडदाच्या डाळीमध्ये थोडं पाणी ठेवायचं. आता हे दोन्ही डाळी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आणि हे उडदाचं डाळ भिजवलेलं पाणी यामध्ये घालायचं. यात थोडंसं अद्रक घालायचं आणि 2-3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या आणि आता हे मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचं. खूप बारीक वाटायचं, रवाळ किंवा डाळीचे कण राहायला नको. तर हे मी मिक्सरमधून वाटून घेतलं आहे. बघा अगदी स्मूथ वाटलं आहे. आता आपल्याला डोस्यावर घालण्यासाठी मसाला तयार करायचा. त्यासाठी इथे प्लेटमध्ये मी 1 गाजर किसून घेतलं, 1 बारीक चिरलेला कांदा घेतला, थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आणि चीज घेतलं आहे. चीज घालणे ऑप्शनल आहे, असेल तर घाला किंवा ह्या भाज्या घाला. शिमला मिरची असेल तर शिमला मिरचीसुद्धा घालू शकता. आता या सगळ्या भाज्या आणि चीज एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या. त्यानंतर यात चवीनुसार थोडं मीठ घालायचं, पाव चमचा जिरेपूड, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा चाट मसाला घालायचा. चाट मसाला नसेल तर लिंबाचा रस घाला. आता हे सगळं चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हा आपला मसाला तयार झाला आहे. डाळसुद्धा आपण मिक्सरमधून वाटून घेतली होती, ही सुद्धा मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची. मिश्रण घट्ट आहे तर यात थोडं थोडं पाणी घालून हे थोडं पातळ करायचं, पण खूप जास्त पातळ करू नका. यात थोडं चवीनुसार मीठ घालायचं. मीठसुद्धा यात चांगलं मिक्स करून घ्या. हे असं 4-5 मिनटं फेटून घ्या. बघा अशा प्रकारे कन्सिस्टन्सी पाहिजे, खूप पातळी नाही आणि खूप घट्ट पण नको. याच्या आपण छान कुरकुरीत मसाला डोसा बनवणार आहोत. त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे. हा कास्ट आयरनचा तवा आहे. तवा गरम होण्याआधीच याला तेल लावून घ्यायचं आणि तवा गरम झाल्यानंतर यावर थोडं पाणी शिंपडायचं आणि हे पाणी असं कपड्याने पुसून घ्यायचं. असं पाणी शिंपडून घेतल्यामुळे तव्याचं टेम्परेचर थोडं कमी होते आणि मग डोसा तव्यावर पसरवताना तव्याला चिटकत नाही. आता इथे मी 1.5 चमचा बॅटर घेऊन डोसा बनवून घेत आहे. ही प्रोसेस खूप फास्ट करायची. तुम्हाला डोसे लहान मोठे कसे बनवायचे त्यानुसार बनवा. आता हा डोसा सुकण्याआधीच यावर आपण हा जो मसाला करून ठेवला होता हा मसाला घालायचा. पूर्ण डोस्यावर मसाला घालून घ्या. मसाला घातल्यानंतर तो असा थोडा दाबून घ्यायचा, यामुळे तो व्यवस्थित बसतो. आणखी थोडं चीज घालायचं असेल तर वरून चीज घालून घ्या. आता 2 मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर डोसा भाजून घ्यायचा. डोस्याचा रंग थोडा बदलला, डोसा भाजून झाला आहे, काढून घेऊयात. छान कुरकुरीत डोसा तयार झाला आहे. याच प्रकारे सगळे डोसे बनवून घ्यायचे. पटकन हे डोसे तयार होतात आणि छान कुरकुरीत होतात. डोसा तोडून दाखवते, बघा किती कुरकुरीत झाला आहे. पटकनच हे डोसे तयार होतात. खूप हेल्दी आहे. मुलांना टिफिनसाठी बनवून द्या. चीज घातल्यामुळे मुलं खूप आवडीने खाणार किंवा सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता. तर इथे मी 1 कप रवा घेतला आहे. डोस्यासाठी रवा बारीक घ्यायचा. जाड रवा असेल तर तो आधी मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. यातच अर्धा कप तांदळाचं पीठ घ्यायचं आणि पाव कप मैदा. मैद्यामुळे ह्या डोस्याला बाइंडिंग चांगली येते. आता हे पीठ एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि यात पाणी घालून हे भिजवून घ्यायचं. तर आधी यात मी 3 कप पाणी घालते, नंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घाला. यात पिठाच्या गाठी होऊ द्यायच्या नाही. हे 4 ते 5 मिनटं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर पीठ मी भिजवून घेतलं आहे, थोडं घट्ट वाटते तर आणखी यात अर्धा कप पाणी घालून घेऊयात. पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यात अर्धा चमचा जिरं घालायचं, 1 चमचा मीठ आणि इथे मी कढीपत्ता असा लांब चिरून घेतला आहे. हे कढीपत्त्याची पानं घालायची. त्यानंतर यात मी पाव चमचा चिली फ्लेक्स घालते. चिली फ्लेक्सऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा घालू शकता.
आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बघा असं पातळ पीठ भिजवायचं आहे। आता यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं हे मुरू द्यायचं। रवा मुरायला थोडा वेळ लागतो। आता 10 मिनिटांनंतर पाहूया। पीठ जर थोडं घट्ट वाटत असेल तर आणखी यात पाणी घालू शकता। तर हे पूर्ण पीठ भिजवायला मी 3.5 कप पाणी घातलं आहे। यापेक्षा पाणी थोडं जास्त किंवा कमी लागू शकते। आता या पिठाचे आपण छान कुरकुरीत डोसे बनवून घेऊयात। त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की पूर्ण तव्याला आधी तेल लावून घ्यायचे। आता यावर बारीक कापलेला कांदा घालायचा, थोडी कोथिंबीर घालायची आणि आता पीठ तव्यावर सोडताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि तवा चांगला तापलेला असला पाहिजे। तवा चांगला गरम झाला असला तरच डोस्यावर छान जाडी पडते। तर पीठ आधी काठावर सोडायचं, त्यानंतर मधात टाकायचं आणि आता मीडियम टू लो फ्लेमवर हा डोसा भाजून घ्यायचा। डोस्याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत 5 मिनिटं डोसा भाजून घ्यायचा। डोसा वरच्या बाजूने सुकला की यावर थोडं तेल घालून घ्या आणि आता डोस्याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत डोसा भाजून घ्यायचा। 5 मिनिटं लागतात हा डोसा भाजायला। जसा जसा डोसा भाजला जातो तशी डोस्यावर जाडी छान पडते। डोस्याचा रंग बदलला आहे, डोसा भाजून झाला। बघा छान कुरकुरीत डोसा तयार झाला आहे। तर इथे मी 2 डोसे बनवून घेतले। ह्या डोस्यासोबत खाण्यासाठी खोबऱ्याची किंवा शेंगदाण्याची चटणी बनवा किंवा नुसते असेही कुरकुरीत डोसे खायला छान लागतात। तर सगळ्यात आधी एका मोठ्या भांड्यामध्ये 1.5 कप पाणी घ्यायचं। कपाने मोजून घ्या किंवा वाटीने घ्या। आता यात 1 चमचा मीठ टाकायचं, अर्धा चमचा जिरं आणि इथे प्लेटमध्ये मी 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, थोडा अद्रक, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि कढीपत्ता घेतला आहे। याचा जाडसर ठेचा करून घ्यायचा। मिक्सरला फिरवून घ्या किंवा खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचा करा। तर मी ठेचा बनवून घेतला। हा पूर्ण ठेचा यात टाकायचा। ठेचा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि यात आता एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा। त्यानंतर पाववाटी कोथिंबीर घालायची। कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेतली आहे। 1 चमचा तीळ घालायचे, अर्धा चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट। लाल तिखट कमीच घालायचं कारण आधी यामध्ये आपण मिरचीचा ठेचा घातला आहे। आणि आता यामध्ये लिंबाचा रस घालायचा। एक पूर्ण लिंबाचा रस पिळून घाला। लिंबू नसेल, दही असेल तर 2 चमचे दही फेटून घाला। हे सगळं पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता यात 1 कप बाजरीचं पीठ घालायचं। पीठ आधी चाळून घ्यायचं आणि अर्धा कप तांदळाचं पीठ घालायचं। पीठ आता पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं। यात पिठाच्या गाठी होऊ द्यायच्या नाही। तर 3-4 मिनिटं पीठ पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं। आता यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं पीठ मुरू द्यायचं। खूप जास्त वेळ पीठ मुरायला ठेवायचं नाही, फक्त 10 मिनिटंच मुरू द्या। आता 10 मिनिटांनंतर पाहूया। पीठ चांगलं मुरलं आहे। पुन्हा एकदा हे 2-3 वेळा असं मिक्स करून घ्यायचं। ह्या पिठाचे आपण छान खमंग धिरडे बनवणार आहोत। याचे तुम्ही कुरकुरीत डोसे सुद्धा बनवू शकता, पण डोसेसाठी पीठ यापेक्षा आणखी पातळ भिजवायचं। तर धिरडे बनवण्यासाठी इथे गॅसवर मी तवा आधीच गरम करायला ठेवला होता। तवा गरम झाला आहे। आता तेल लावून घ्यायचं आणि धिरडे तव्यावर सोडताना पीठ असं 1-2 वेळा मिक्स करून घ्यायचं आणि पीठ तव्यावर सोडताना गॅस मोठा करायचा, यामुळे धिरड्यावर जाळी छान पडते। धिरडं वरच्या बाजूने सुकलं की यावर तेल घालायचं आणि पलटून दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचं। बघा या धिरड्यावर जाळी छान पडली। दोन्ही बाजूने धिरडं छान खमंग भाजून घ्यायचं। 2 मिनिटं मी धिरडं भाजून घेतलं। आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया। आणखी एक धिरडं बनवून दाखवते। प्रत्येक वेळी पीठ तव्यावर सोडताना गॅस मोठाच करायचा आणि धिरडं तव्यावर घालून घेतलं की मीडियम टू लो फ्लेमवर धिरडं भाजून घ्यायचं। तर याच प्रकारे हे सगळे धिरडे बनवून घ्यायचे। पटकनच तयार होतात आणि चवीलाही छान होतात। हे बाजरीच्या पिठाचे धिरडे खूप पौष्टिक आहे। सकाळी नाश्त्यासाठी किंवा एखाद्या दिवशी रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता। लोणच्यासोबत, कोणत्याही भाजीसोबत किंवा चटणीसोबतही खाऊ शकता। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।